चला तर मैत्रिणींनो, आज आपण ना मस्त असे उकडीचे मोदक, पण उकडीच्या मोदकाला ना पिठी वापरायची नाही आहे आपल्याला. तर आपण कशाचे बनवणार आहात तेही पहा आणि प्रमाणामध्ये व्यवस्थित असे सांगितले आहेत. नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मस्त असे सॉफ्ट आणि मऊ खूप वेळासाठी मस्त राहतात आणि एकदम शाईन येण्यासाठी आपण काय करणार आहोत किंवा सॉफ्ट राहण्यासाठी कसं प्रमाण घेणार आहोत ते नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज बनवतो आहे आपण उकडीचे मोदक. तर उकडीच्या मोदकासाठी इथे कढई घेतली आहे आणि आपण सारण बनवतो आहे. तर कढईमध्ये ना घट्टसर तूप 1 चमचाभर घेतला. त्याच्यामध्ये ना दाटसर भरून असे 1 वाटीभर ना खोबरं घालायचं. म्हणजे कोणतंही माप घेताना एका वाटीने घ्यायचे. मी इथं ना अर्धा वाटीपेक्षा थोडं कमी गूळ वापरला आहे. आता तुम्ही गोडाचं प्रमाण म्हणाल ना तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला हवी असेल तर अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तही घालू शकता. जर जास्त घातलं ना तर मोदक रसरशीत होतात आतून, पण काही वेळेला ना प्रमाण चुकलं ना तर ते फुटतं. त्यामुळं मोजून घ्यावं कधीही सारणला आपण ज्यावेळेला गूळ घेतो त्यावेळेला. तर याच्यासाठी 1 वाटी आपण ज्यावेळेला खोबऱ्याचं किस घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये पाव वाटी म्हणजे थोडंसं जास्त मी इतकं गूळ घेतलं. तुम्हाला हवे तुम्ही अर्धी वाटी वापरू शकता. त्याचबरोबर विलायची पावडर पण बंद गॅस केल्यानंतर विलायची पावडर वापरायची. आता इथे आपण बनवतो आहे पीठ, जे आवरणाच्या वरती लागतं ते. तर आवरणासाठी लागणार आहे त्याच्यासाठी आपण घेतलं आहे पाव वाटी पाणी आणि 1 निम्मी वाटी असं दूध घेतलं. आता हे प्रमाण कसं आहे, तुम्ही ना एकत्र 1 वाटी भरून घेऊ शकता. पाणी आणि दूध हे वाटीभर घ्यायचं आहे. तर मी त्याच्यासाठी पाव वाटी पाणी आणि नंतर दूध वापरलं आहे. तर त्याच्यानंतर तूप घातलं आणि 1 चमचाभर साखर घातली. कारण आपण हे मोदक बनवतो आहे रव्याचे मोदक म्हटले की थोडंसं आवरण आहे ना ते गोडसर लागलं ना की आतले हे मोदक खूप छान लागतात, टेस्टी होतात. आणि तूप आहे ना, तूप आवर्जून घाला तुम्ही रव्याचे मोदक बनवताना. मस्त असं शाईन येतो मोदकांना. आणि इथे वापरला आहे रवा. आपण बारीक रवा, तुमच्याकडं जाडा रवा असेल ना तर तो मिक्सरमध्ये बारीक करून मग वापरा. जाड्या रव्याचा वापर करा. आता इथं अर्धी वाटी इतकं रवा घेतला आपण आणि मस्त दुधाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं आहे. तुम्हाला तसं माप समजलं नाही तर 1 वाटी पूर्ण भरायची पाणी आणि दुधाची एकत्र 1 वाटी करायची. अर्धी वाटी रव्यासाठी इतकं परफेक्ट आहे. जर कमी वाटलं ना तुम्ही दूध किंवा पाणी चमच्याच्या सहाय्याने 1 दुसरा चमचा घालू शकता. पण हे माप परफेक्ट आहे. काही वेळेला रव्याच्या मापावरती असतं. रवा जसा असेल ना त्याप्रमाणे पाणी दूध लागतं. तर हे तुम्ही कमी जास्त थोडंसं करू शकता. मग मिक्स करून घ्यायचं. घट्टसर झालं की एक वाफ काढून घ्यायची 2 मिनिटासाठी झाकण ठेवून. आणि आता आपलं मस्त असं रव्याचं आवरण तयार आहे. आता तुम्ही म्हणाल हे घट्ट आहे, नाही हे एवढ्याच प्रमाणात लागतं. आता ते आपण काढून घ्यायचं, थोडंसं थंड करायचं. त्याच्यामध्ये ना थोडंसं घट्टसर तूप वापरून घ्यायचे तुम्ही आणि थोडं थंड करायचं आपल्याला. कारण आपल्या हाताने आपण मस्त असं मळून घेणार आहोत त्याला पिठाला. त्यामुळं ना थोडंसं थंड होणं गरजेचं आहे. नंतर एकदम पण थंड करायचं नाही. एकदम थंड केलं ना तर पीठ कधीही मस्त मऊसूत तयार होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला कायम थोडंसं गरमच पीठ इथे वापरायचं आहे. वाटले ना पुन्हा आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा इथे. हाताला ना पाण्याचा वापर करायचा आणि मग इथे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही तेल वापरलं ना तर नंतर पारी करताना ना मोदकाची पारी व्यवस्थित तयार होत नाही. त्यासाठी तेलाचा आपण तुपाचा वापर पाण्यामध्येही जेव्हा उकळायला ठेवलं दूध त्याच्यामध्ये टाकलं त्यानंतर पिठामध्येही आपण तूप वापरलं आहे. नंतर जर तुम्ही तेलाचा वापर केलात ना तर मोदकाची पारी तर होईल, पण नंतर ते ज्यावेळेला आपण बंद करतो ना ते व्यवस्थित बंद होत नाही. तर आपल्या चाळणीवरती ठेवल्यानंतर ते फुटतात. तर त्याच्यासाठी इथे पीठ मळताना ना तळहाताचा म्हणजे तळहात आहे ना त्याचाच वापर करायचा. मस्त अशा त्याच्यामध्ये जर गाठी झाल्या असतील ना तर ते फोडून घ्यायच्या. किंवा तुम्हाला हाताने नाही जमलं, हाताला चटके लागतंय वाटलं ना तर एखाद्या वाटीला पाण्याचा हात वगैरे लावायचा आणि मग ते मस्त असं मालिश करून घ्यायचं. मऊसूत असं गोळा तयार झाला पाहिजे ते. त्याने काय होतं, पिठाची पारी ज्यावेळेला आपण मोदकाची तयार करतो ना ती मस्त मऊ सॉफ्ट आणि मस्त अशी लुसलुशीत तयार होते.
कुठेही आपल्याला मोठा गोळा घेऊन असे जाडसर मोदक करायची वेळ येत नाही. त्यामुळं ना पहिला पीठ मळताना पहा किती सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे. असं पीठ आपल्याला तयार करायचं. हे पीठ ना तुम्ही 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा फ्रीजमध्ये. अजिबात कुठेही घट्टसर किंवा म्हणतो ना आपण गोळा तयार होतो त्याचे पुन्हा पारी वगैरे होत नाही, तसं कधीच होत नाही. मस्त असे मऊसूत पारी तयार होते. तर हे असे पहा पाण्याच्याच सहाय्याने मी करते आहे. नंतर थोडासा वाटल्यानं तुम्ही तेलाचा हातही वापरू शकता. जर तुम्हाला वाटते हाताला चिकटते आहे पारी, तर तुम्ही इथे पाण्याच्या ऐवजी तेलाचा वापर करू शकता, पण जास्त नाही. एखादा बोट घ्यायचा आणि मस्त असे फिरवून मोदक तयार करून घ्यायचे. आता पहा मी तुम्हाला पाण्याच्या सहाय्यानेही मोदक तयार करून दाखवते आहे आणि तसेच तुम्हाला मी इथे तेलही वापरून दाखवते. खूप सॉफ्ट आपण तेलाचा पिठाचा गोळा खूप कमी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे रव्याचे मोदक कराल ना, जो प्रमाण सांगितला आहे 1 वाटी, तुम्ही निकन पाणी वापरायचं असलं तर पाणी वापरू शकता, दूध वापरायचं असेल तर दूध वापरू शकता. हे प्रमाण तुम्ही 1 वाटीचे ठेवायचं. अर्ध्या वाटी रव्याला 1 वाटी आपण इथे पाणी वापरणार आहोत. तर त्या प्रमाणातच आपण इथे बनवून घ्या. आणि जसं तुम्हाला सारणासाठी सांगितलं ना, मी पाव वाटी मी गूळ वापरलं आणि 1 वाटी खोबरं वापरलं. तर त्याप्रमाणेच तुम्ही करून पहा. नक्की तुमचे मोदक कधीही फसणार नाही आणि व्यवस्थित होतात. चवीलाही मस्त लागतात. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स हवे असतील सुके तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. मी नाही वापरत. तर हे असे मस्त आपले बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक तयार होतात. किंवा आपल्याला जेव्हा खावे वाटते एखाद्या वेळेस नारळ फुटका असतो आपल्या घरी फोडलेला, त्यावेळेला वाटतं ना मोदक करावे, पण आपल्याकडे तांदळाची पिठी नाही आहे शिल्लक, मग मोदक कसे करणार? तर या पद्धतीने तुम्ही हे ना रव्याचे मस्त मऊसूत आणि लुसलुशीत असे मोदक होतात. तर नक्की करून पहा. तर असे ना पिठाला मस्त अशी पारी तयार करून घ्यायची आणि ह्या कळ्या आहेत ना, मी नंतर त्यांना असे व्यवस्थित करून घेते. तर या पद्धतीने तुम्ही नवशिके असाल तर नक्की असं करून घेत जावा. आता हे मला व्यवस्थित दिसावं म्हणून मी असे करत असते. आणि मी कधीही ना छोटे छोटे मोदक बनवते. उगाच एवढी पारी घेऊन त्याचे सारण थोडंसं भरून असं नाही मी बनवत. तर मी छोटासा गोळा घेते, पण त्याच्यात मस्त असं मोदकात सारण पण बसला पाहिजे आणि दिसायला सुंदर दिसतात हे छोटे मोदक. तर हे अशी पारी आपल्याला बघा दोन्ही हाताचे अंगठे मध्ये ठेवायचे. साईडची बोटं आपली दोन्ही हाताची बोटं साईडने फिरवत मस्त असे ना पहिल्या कडा आपल्या पातळ करून घ्यायच्या वरच्या पिठाच्या आणि मधली भाग थोडंसं जाड ठेवायचं. ते कशासाठी? आपण ज्या वेळेला सारण भरतो ना मध्ये, त्यावेळेला आपण हाताने थोडंसं दाबून भरतो. त्यावेळेला काय होतं ना, जर आपण पहिलंच खालून पातळ केलं ना तळाची पुरी, तर ती मग नंतर फुटते. त्याच्यासाठी पहिलं आपण ना कडा पातळ अशा बारीक करून घ्यायच्या कधी पण आणि मग हे असे आपले सारण भरायचे. तर असे हे मोदक आपले तयार करायचे. पहा आता मी छोटे बनवत असले तरी मस्त असे दाबून असे मोदकामध्ये सारण भरत असते. आता हे पहा कसे कळ्या पाडायच्या. तर तुम्हाला जेवढ्या म्हणजे घट्ट पाडायचे आहेत, जवळजवळ कळी पाडायचे का लांब पाडायचे, हे आपल्या आपल्या ह्याच्यावरती डिपेंड असते. जर आपल्याला एकदम जवळजवळ पाडायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही जवळजवळ ही कळी पाडू शकता. पण अशी मला ही थोडीशी लांब पाडली ना तर ती मोकळी आणि सुटसुटीत कळी दिसते. त्यामुळे मी असे मोकळ्या कळ्या पाडते आणि ज्यावेळेला वरती आपण प्रेस करतो ना त्यावेळी व्यवस्थित करून घ्यायचे. काय होतं, तूप वापरलेलं असतं ना, त्यामुळे ते थोड्या वेळाने नंतर ना फुटतात. पण आपण हे प्रमाण सांगितलं आहे त्याच्यामध्ये जरी चालणीवरती उकडताना फुटले ना मोदक, तरी तुमचं सारण बाहेर येणार नाही किंवा सारणमधलं जे आपण रस म्हणतो ना, जे गुळाचं पाक असतं तेही बाहेर येत नाही. नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर हे असे आता ना चालणीला तूप लावून घ्यायचं. तूप लावा, तुम्ही तेल लावा, काहीही लावू शकता आणि चालणीवरती असे मोकळे मोकळे ठेवायचे. असे गच्च गच्च मोदक ठेवून घ्यायचे नाही. त्याने काय होतं, मोदक ना ज्यावेळेला उकडले ना की थोडेसे सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आणि मग एक दुसऱ्याला चिकटतात आणि मग ते फुटतात. त्याच्यासाठी कायम असं हे लक्षात ठेवायचं की मोदक सुटसुटीत ठेवले ना चिकटत नाहीत किंवा आपले मोदक कधीही फुटत नाहीत. तर हे लक्षात ठेवायचं. आता इथं पाणी ठेवलं आहे मी तांब्यावर
आणि ह्याच्यामध्ये आपण पहिला रवा उकडून घेतला आहे. सारण पण आपलं मस्त असं तयार आहे. त्यामुळं मोदक ना हे 5 मिनटामध्ये तयार होतात. जसे आपण तांदळाच्या पिठीचं म्हणतो ना, तसे हे रव्याचे मोदक झटपट तयार होतात. 5 मिनटामध्ये उकडून तयार होतात. तर हे असे मोदक ना हाताला चिटकायचे बंद झाले की पहा किती इझी असे उकडलेले मोदक निघत आहेत. अजून ते गरम पण आहेत, तरी पण पहा किती मस्त असे मोदक निघून येत आहेत. आणि किती मऊ आहेत ते पण पहा तुम्ही, सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. पहा मोदक जरीही फुटलेला असला ना तरी पहा कुठेही तुम्हाला त्याच्यातून रस बाहेर आलेला दिसणार नाही, गुळाचं पाक बाहेर आलेलं दिसणार नाही. इतका मऊ सोपं होतात. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. तुम्ही पण करून पहा. चल तर भेटूया नेक्स्ट